अनेक मान्यवर मंडळी आज दादाच्या जाण्याच्या निमित्तानं सगळे घ्या आपली म्हणली आपली मधलं ते काढून घ्या बरं का बसा खाली 5 मिनिट या ठिकाणी केलेलं आहे। आपण सर्वजण मंडळी या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित झालात। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा काम करत असताना एक दादाच्या समेत मुंबईला, बारामतीला, नगरला त्यांच्या दादाच्या समेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील सहभाग नोंदवता आलेला आहे। अशा या आपल्या लाडक्या नेत्याला आपण कातळा ग्रामस्थांच्या वतीने, डोंगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने, राजमाता पुण्यश्री राहिलेली प्रतिष्ठानच्या वतीने दादांना जनांतकरणाने भावपूर्ण आदरांजली अर्पण करणे या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभे राहा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री दादा पवार यांचं आज सकाळी बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं। आपल्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा अतिशय धुरंधर असा नेता आपण गमावलेला आहे। राजकारणात दिशा खरं तर आपल्या राज्याचं अतिशय धुरंधर नेतृत्व असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या राज्याचा विकास हा सतत त्यांच्या ध्यानामध्ये असायचा। सतत राज्याचा विकास व्हावा अशा प्रकारचं धोरण त्यांचं असायचं। असे हे अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेलं आहे आणि त्यांच्या जाण्यानं आपल्या या राज्याचं अतिशय मोठं असं नुकसान झालेलं आहे। असो, परमेश्वर चरणी त्यांना सद्गती लाभो अशा प्रकारची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि मी माझ्या कडुसकर परिवाराच्या वतीने, कातळवेढा डोंगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने, गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने या व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। रामकृष्ण हरी। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचा सकाळी 8 वाजता विमान अपघातात दुःखद असं निधन झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र हा दुःखात बुडालेला आहे। या त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। मी आपल्या समस्त ग्रामस्थ कातळवेढा आणि डोंगरवाडी यांच्या वतीने दादांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं आज बारामती या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने जात असताना विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालेलं आहे। दादांचं जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र एका विकासाला पोरका झालेला आहे।
कारण दादांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आजपर्यंत आपण सर्वांनी अनुभवलेला आहे। एक 20-25 वर्षाच्या पुढच्या काळातला विकास ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न दादांनी केलेला होता। पारनेर सारख्या तालुक्यामध्ये सुद्धा दादांचं अनेक मोठं योगदान या निमित्तानं आहे। आपल्या शेजारी पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्या पुणे जिल्ह्याचाही विकास खरं तर त्या दादांच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेला आहे। आणि आज हे अचानक जाणं एक मनाला चटका लावून जाणारं असं हे घटना आहे। मी दादांना खरं तर आमच्या संपूर्ण भाईक परिवाराच्या वतीनं असेल, त्याचप्रमाणे सर्व सरकारी बांधवांच्या वतीनं असेल, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे गावातील सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीनं मनापासून आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो। रामकृष्ण। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा हे अचानक विमान दुर्घटनेमध्ये आपल्या महाराष्ट्राला सोडून गेले। खऱ्या अर्थानं असा नेता महाराष्ट्राला लाभणं हे महाराष्ट्राचंच भाग्य होतं। असो, दादा इतकी पॉवरफुल नेता जरी असले तरी पारनेर तालुक्याकडं खऱ्या अर्थानं त्यांनी ह्या पारनेर तालुक्यांमधून 2 आमदार आपल्या संपर्कामध्ये तयार केले। असं हे नेतृत्व, त्या नेतृत्वाला महाराष्ट्र पारखा झाला आहे। असो, मी या दादांना माझ्या सर्व पारनेर तालुक्याच्या मागासवर्गीय संघटनेतर्फे, माझ्या सरोदे आणि वाघ परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो। आज सकाळी झोपेतून उठल्या गावात ज्यावेळेस लोक आपापल्या कामाच्या निमित्तानं गावामध्ये आली आणि साधारणतः 9-9:30च्या दरम्यान मोबाईलवरती सर्वांना ही अतिशय दुर्दैवी आणि मनाला चटका लावून जाणारी घटना समजली। आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ नियोजन जी खाती त्यांच्याकडे होती, अतिशय दमदारपणे त्यांनी ती खाती हाताळली। असे नामदार अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद अशा पद्धतीचं निधन आज सकाळी बारामती या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी आपण गावातील सर्व ग्रामस्थ या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत। महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक दरारा या निमित्तानं अजितदादांच्या रूपानं आपल्यातून या ठिकाणी गेला असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही। कारण प्रशासनावरती प्रचंड अशा पद्धतीची पकड असणारा नेता, म्हणून अजितदादांकडे त्या ठिकाणी बघितलं जायचं। असे नेते या ठिकाणी भविष्यामध्ये तयार होतील का नाही अशा पद्धतीची शंका सुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी येऊ लागलेली आहे। परंतु भविष्यात 100% असे नेते तयार होतात, परंतु त्यासाठी बराचसा कालावधी या ठिकाणी जातो। आज अजितदादा गेल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान या निमित्तानं या ठिकाणी झालेलं आहे। ही पोकळी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यामध्ये कधीही भरून न येणारी आहे। आज अजितदादा गेल्यामुळं प्रत्येक माणसाला असं वाटतंय, राज्यातील प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आपल्या घरातला माणूस गेलाय। अशा पद्धतीचं दुःख या संपूर्ण राज्यातील जनतेला या ठिकाणी झालेलं आहे। मी उपस्थित आपणा सर्वांच्या वतीनं काताविडा आणि डोंगरवाडी गावातील सर्व तमाम ग्रामस्थांच्या माता भगिनींच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। हरि ओम। शांती शांती शांती। सकाळी 8:30 वाजता मुंबईहून बारामतीकडे येणारे महाराष्ट्र राज्याचे एक लोकप्रिय नेतृत्व, युवराज समाजाची बांधिलकी असलेलं, प्रत्येक समाजाची नाळ जोडलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि त्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावरती शोकाकूळ पसरलेला आहे। आज आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे। परंतु महाराष्ट्राचं एक असं नेतृत्व होतं की जवळपास
8 ते 9 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवलेले आणि प्रत्येक राजकीय पक्षामध्ये प्रत्येक पक्षाशी संबंध जोडलेले असे आपले सर्वांचे लाडके दादा आज आपल्यातून स्वर्गवासी झालेत. या दुःखामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये दुःख तर झालेलंच आहे, पण ही पोकळी निर्माण झालेली आहे. सर्वच पक्षांना, विरोधी पक्ष असतील किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल, शिवसेना असेल, दुसरी शिवसेना असेल, BJP असेल, सर्व आज हळहळ करतात की आपल्यातून एक नेता स्वर्गवासी झालेला आहे. आणि त्या निमित्तानं आपण तसं सर्व श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेलो आहेत. माझ्या गाजरे कुटुंबाच्या वतीनं, शिवसेना बोईसर शहराच्या वतीनं आणि काटागडा ग्रामस्थांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. थांबतो. ओम शांती.